महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर या क्षेपणास्त्र हल्ल्यावर देखरेख ठेवल्याची माहिती समोर आली आहे। 36 लोकांचा बळी घेणाऱ्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भारताने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ आणि प्रक्षेपण स्थळांसह 9 दहशतवादी पायाभूत सुविधांच्या ठिकाणांवर अत्यंत अचूक हल्ले केलेत। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातील हा एक महत्त्वपूर्ण आणि कठोर बदल मानला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून होते आणि परिस्थितीचा आढावा घेत होते। संरक्षण मंत्रालयाने बुधवारी पहाटे या हल्ल्याची पुष्टी केली आणि जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील ताज्या हल्ल्याला दिलेले केंद्रित मोजके आणि तणाव न वाढवणारे प्रत्युत्तर असल्याचं म्हटलंय। भारतीय सेनेने रात्री 1:51 एक्स या सोशल मीडियावर न्याय झाला जय हिंद अशी पोस्ट केली। पत्र सूचना कार्यालयाने पहाटे 2 वाजण्यापूर्वी प्रसिद्धी पत्रक जारी करून ऑपरेशन सिंदूरची अधिकृत घोषणा केली। भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांविरोधात ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली असं निवेदनात म्हटलं होतं आणि या ऑपरेशनचा थेट संबंध 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याशी जोडला होता। या हल्ल्यात दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये निशस्त्र नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता, ज्यात 25 भारतीय नागरिक आणि 1 नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता आणि यात बहुतांश पर्यटक होते। या कारवाईनंतर वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिका, युनायटेड किंगडम, सौदी अरेबिया आणि रशिया येथील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधून भारताने उचललेल्या पावलांची माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।